ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने छत्री आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व मंगेश आवळे यांनी केलं। वर्षानुवर्षे राज्यभर विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटींची बिले सरकारने थकवली असून फक्त 4% रक्कम अदा करण्यात आली आहे। उलट नव्याने उगवलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्यांना तात्काळ कामे व बिले दिली जात आहेत। याचा निषेध म्हणून आंदोलकांनी पावसाळी छत्र्यांचे प्रतीक म्हणून हातात छत्र्या घेतल्या। आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आली की सरकारने थकीत 40,000 कोटींची रक्कम तातडीने द्यावी, विकास कामांसाठी आर्थिक तरतूद असलेलीच कामे मंजूर करावीत आणि कंत्राटदारांना संरक्षण देणारा कायदा करावा। जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान 1.5 लाख कोटींची कामे नियमबाह्य दिली गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या आंदोलनात अनिल नलावडे, बाळकृष्ण ठाकरे, चेतन शिंदे आदी कंत्राटदार सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत टाहो फोडत आहोत की मायबाप सरकारने आम्हाला आमचा निधी द्यावा। आम्ही केलेल्या कामांचे पैसे मागतो, पण अजूनपर्यंत हे सरकार जागे होत नाहीये। आज तुमच्या लक्षात आलं असेल की मागच्या वेळेला मार्च महिन्यामध्ये जे आर्थिक वर्ष चालू असतं त्यावेळेला सुद्धा आम्ही लोकांनी आंदोलन केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता। परंतु मला हे सांगावं असं वाटतं, फार खेदाची गोष्ट आहे की इतकं आम्ही लढा देत असताना सुद्धा हे शासन आम्हाला अजिबात आमचा निधी देत नाहीये। मार्चच्या आर्थिक वर्षामध्ये सरकारने अक्षरशः आमच्या तोंडामध्ये जसं आपण लसीचे ड्रॉप टाकतो तसे ड्रॉप टाकले आणि आम्हाला प्रत्येकाला फक्त 4% निधी आमचा दिलेला आहे। म्हणजे आमची निधीची मागणी आहे 100%ची आणि आम्हाला तुम्ही 4% देता। म्हणजे 100 कोटीच्या मागणीच्या बदल्यामध्ये आम्हाला फक्त तुम्ही लोक जर 40 लाख रुपये देत असाल, 4 कोटी रुपये देत असाल, तर ह्या कंत्राटदारांनी जगायचं कसं? आम्ही आमचे भांडवलदार असतील, पुरवठादार असतील, आम्हाला यांनी द्यायचं कसं काय? आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे सरकार आहे हे सरकार आज पूर्णपणे हे फक्त इन्फ्रावाल्यांचं सरकार झालेलं आहे। हे सरकार इन्फ्रावाल्यांना निधी देत आहे पण आम्हाला निधी देत नाहीये। वारंवार आंदोलन करून तुमची मागणी पूर्ण होतं, पुढचं पाऊल काय असणार आहे? आता आमचं पुढचं पाऊल हे स्पष्टपणे ठरलेलं आहे। जी कामं आम्ही केलेली आहेत ती आता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे ती कामं आम्ही उकरून टाकावी का? आमचा हा सरकारला गर्भित इशारा आहे की जर शेतकरी असेल, आपला दूध व्यावसायिक असेल, भाजी विक्रेता असेल, तो जर वेळ पडला तर त्याचं जसं सामान फुटपाथवरती टाकतो, शेतकरी त्यांचा मालाला आग लावून टाकते, तसं आज आम्ही हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या मार्फत आम्ही आमची जी कामं जी उभी केलेली आहेत ती तोडावी का आम्ही? आज 2-2, 3-3 वर्ष झाली आम्हाला जर तुम्ही निधी देत नसाल तर आम्ही आता काय करायचं? बरं, आम्हाला तुम्ही त्याचं व्याज पण देत नाही आहात। म्हणजे हे सरकार नक्की करतंय काय? नक्की ह्यांना आता एकच मला असं वाटायला लागलंय की ह्या सरकारला असं वाटतंय की कंत्राटदारांनी आत्महत्या करावं, त्यांनी मरावं, म्हणजे आमच्या कुटुंबाला 10 लाखाचा चेक देऊन आमच्या ही जी काय देयक आहेत आमच्यात 1000 कोटीची देयक ह्याची बोलवण त्यांना करता येईल। त्यामुळे या सरकारकडनं आता अधिवेशन चालू आहे, मला हे अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला आमचा तात्काळ निधी हा लवकरात लवकर द्यावा। ठाणे जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, या ठाणे जिल्ह्याची जर तुम्ही माहिती बघाल तर इमारत दुरुस्ती आहे 20-59-22 या 22-16च्या हेडला 258 कोटीची देणी बाकी आहेत आमची आणि सरकारने आम्हाला पैसे दिलेत फक्त 38 कोटी रुपये 2 वर्षामध्ये आणि आज आमची 220 कोटीची देणी बाकी आहेत। रस्त्याची दुरुस्ती असेल, सरकार बोलतं की रस्त्यांची कामं व्हायला पाहिजे, रस्ते दुरुस्त व्हायला पाहिजेत, 120 कोटी रुपयाची आमची देणी आहे। 2 वर्षामध्ये आम्हाला फक्त 26 कोटी रुपये दिलेत, 54 कोटी रुपये आमचे बाकी आहेत। रस्ते आणि पूल असतील 600 कोटीचा आमचा निधी आहे बाकी आणि आम्हाला मिळत किती? आणि आज आमची 300 कोटीची बाकी आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आदिवासी फंड आहे आमचा, आदिवासी विकासाचा आपण पर्व बोलतो ना। आज ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, या जिल्ह्यांमध्ये आदिवासींचा जिल्हा म्हणून बघितला जातो। ह्याच्यामध्ये 350 कोटीची आमची देयके बाकी आहेत, आम्हाला फक्त 11 कोटी उपलब्ध सरकारने करून दिलेले आहेत। कसं कामं होणार? कुणी करायची कामं तुमची? म्हणजे सरकारला मला एवढंच सांगणं आहे, मायबाप सरकार हो, तुम्ही जर आता बघणार नसाल तर काय करणार? एकदा सरकारने सांगून टाकावं की कॉन्ट्रॅक्टरनी देयकं मागू नये, त्यांनी आत्महत्या कराव्या, आम्ही त्यांच्या घरी 10 लाखाचा चेक देऊन टाकू, तेवढी तरी आमची लायकी असं आम्ही समजून घेऊ। महाराष्ट्र सर, ठाण्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री आहेत, मात्र कंत्राटदारांची हेळसांड आपल्याला होताना पाहायला मिळते। नाही, हे म्हणजे अक्षरशः तुम्हाला मी सांगतो ह्या बाबतीमध्ये की ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, आम्ही त्यांच्याकडे 4 ते 5 वेळा निवेदन गेलो, प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटलो, तेव्हाही आमच्याकडे कुणी बघितलं नाही। आज सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आपले प्रताप सरनाईक साहेब आहेत। या राज्यातल्या घटनेमध्ये जे काय राजकीय घटना घडतात त्याचं केंद्रबिंदू ठाणं आहे, परंतु कंत्राटदार जे आहेत ते उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे। आणि एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल या ठाणे जिल्ह्यामधले जेवढे काही विधायक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यातले 90% ते 95% आमदार खासदार हे महायुतीच्या सोबत आहेत, तरी सुद्धा आमच्यावरती आज ही वेळ येते, ही एक खरोखर राजीववाणी गोष्ट आहे। सरकार कुठेतरी जाणून-बुजून दुर्लक्ष करते का कंत्राटदारांवर? आणि आज नेमकं छत्री घेऊन तुम्ही उभे आहात, काय नेमकं तुम्हाला? छत्री देऊन घेणं आमचं हेच म्हणणं आहे की जसं सरकार जे आहे हे इन्फ्रावाल्यांचं सरकार आहे आणि आज या ज्या छत्र्या आहेत
या छत्र्यांच्या खाली जसं पावसामध्ये जशा छत्र्या उगवतात आणि पाऊस संपला का ते कुठल्या कुठे निघून जातं, तसं ह्या ज्या छत्र्या आहेत हे इन्फ्रावाल्यांचे ह्या छत्र्या आहेत. ह्या फक्त वेळेपुरते जागृत होतात आणि ऐन वेळेला त्या निघून जातात. त्यावेळेला आमच्यासारखे कंत्राटदार काम करायला उभे असतात आणि आम्ही सरकारची बाजू घेतो. मग तुम्हाला सांगतो, अगदी तळेगावात गावात घडलेला महाडमधली झाली दुर्घटना असू देत, इतर कुठल्या घटना असू देत, त्यावेळेला आमच्यासारखे लोक धावून येतात. तेव्हा इन्फ्रावाले नसतात. तेव्हा सरकारने ह्या गोष्टीचं आवर्जून याचं हे घेणं फार गरजेचं गांभीर्याने, की कंत्राटदारांना तुम्ही वारावर सोडून चालणार नाही. मंगेशजी, सरकार कुठेतरी विकासाच्या गप्पा मारतं.